नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अवंतिकाने ऐश्वर्याची साडी गायब केलेली असते आणि ती साडी लपून ठेवण्यात आलेली असते. लग्नाचा मुहूर्त टाळता यावा यासाठी तुम्ही माझ्या साडीला हात लावलाय, कुठे माझी साडी? तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या, आम्ही तुझ्या त्या थर्ड क्लास साडीला हात लावलेला नाही आहे. तू सुद्धा थर्ड क्लास आणि तुझी साडीसुद्धा. आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे तुझ्या साडीला हात लावल्यामध्ये. तेव्हा ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या अवंतिकाचा हात पिरगळते आणि म्हणत असते, ऐश्वर्या, तुझी एवढी हिंमत झाली का? मला थर्ड क्लास म्हणालीस तू? मला थर्ड क्लास? आणि तू कोण आहेस गं? तू स्वतः थर्ड क्लास आहेस, कळलं ना? या जानकीसाठी अशा बालिशपणाच्या गोष्टी तूच करू शकतेस. तूच माझ्या रूममधून साडी गायब केली आहेस ना? सांग बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या अवंतिकाचा हात पिरगळत असते. तेव्हा अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या, बालिशपणा कोण करते ते बघ आधी. सोड माझा हात, माझ्या हाताला दुखतंय. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, सोड तिचा हात आणि खबरदार जर पुन्हा तिला हात लावलं तर मी आत्ताच सांगते, अजिबात तिला हात लावायचं नाही, मागे व्हायचं. आणि काय गं, तुझं लग्न आहे ना? कुठे आहे तुझी साडी? सांग ना, कुठे आहे तुझी साडी? तुला तुझी साडी, दागिने, कपडे जे काही असेल ते नीट ठेवता येत नाही? घरामध्ये इतकी माणसं आहेत, कुणी कुठेतरी उचलून ठेवलं असेल. मग तू आम्हाला विचारायला का आली आहेस? सांग ना, आम्हाला का विचारतेस तू? मी तुला स्पष्टपणे सांगते, तुझी साडी आम्हाला माहिती नाही आहे. ती कुठे आहे ती जाऊन तू स्वतः शोध. अवंतिकाला त्रास देऊ नकोस इकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे, मी स्वतः शोधते. आणि ती कपाटं दोन्हीही उघडते आणि त्याच्यामध्ये जानकीच्या साड्या, ऋषिकेशचे कपडे, ओवीचे कपडे जे काही असतात ते सगळं काढून ती अस्ताव्यस्त करत असते. तेव्हा जानकी म्हणत असते, हे काय करतेस तू ऐश्वर्या? का सगळे कपडे बाहेर काढलेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, कारण या घरामध्ये तुम्हाला सगळं मिळतं आहे, पण मला जे हवं आहे ते अजिबात मिळत नाही आहे. आणि मला काही झालं तरीसुद्धा ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे. त्यामुळे लवकर लवकर बऱ्या बोलानं लग्नासाठी तयार व्हा, असं ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा येते आणि म्हणते, काय गं, काय चालले? काय तुमचा आरडाओरडा चालला आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आई, माझ्या लग्नाची साडी अवंतिका आणि जानकी यांनी गायब केली. तेव्हा जानकी म्हणते, आई, मला खरंच असं वाटतं हिची साडी मी गायब करेन? खरं सांगा. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, नाही गं ऐश्वर्या, असं का करेल जानकी? ती तुझी साडी नाही गायब करणार. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई, अहो ती नक्कीच करेल. तिला हे लग्न थांबवायचं आहे ना, म्हणून अवंतिका आणि जानकी माझी साडी नक्कीच गायब करू शकतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं, जर इथे जानकीला लग्नाला नकारच द्यायचा होता ना, तर तो तिने कधीच दिला असता. एवढ्या दिवसांमध्ये हे लग्न थांबलंसुद्धा असतं. लग्नाच्या दिवसापर्यंत वाट बघितली नसती. कळते का तुला ऐश्वर्या? तर दोघीजणी लग्न मोडण्याचा का प्रयत्न करतील? तयारी तर दोघीजणी मिळूनच करतायत ना? तेवढ्यातच आजी येते आणि म्हणत असते, ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या, खूप मोठा गोंधळ झाला आहे. तुझी साडी वगैरे सगळं काही सापडलं. माझ्या रूममध्ये ठेवले कुणीतरी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अवंतिका म्हणत असते, आजी, अहो असं काय करताय तुम्ही? तुमच्या गुंडीचं लग्न ऋषिकेश दादांबरोबर व्हावं ही तर तुमचीच इच्छा आहे ना? तुम्हीच ते ताट गायब केलं असेल आणि इथे विनाकारण आमच्यावरती आरोप करायला आला असाल, बरोबर ना? तेव्हा जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, तुझा तर दिवसच जात नाही गं माझ्याबरोबर वाद घातल्याशिवाय, बरोबर ना? जा आता, सापडले तुझी साडी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी, अहो का तुम्ही माझी साडी तुमच्या रूममध्ये नेऊन ठेवलीत? तेव्हा आजी म्हणते, ऐश्वर्या, अगं मी कुठे नेऊन ठेवले? मला नाही माहिती तुझी साडी माझ्या रूममध्ये कशी काय गेली ते. मी तर तुझ्याबरोबरच होते ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, बरं ठीक आहे, आता मी जाते आणि तयार होते, आज माझं लग्न आहे. तेव्हा जानकी म्हणते, कुठे जातेस तू? हा पसारा कुणी इथे काढला एवढा सगळा बाहेर? तू केला आहेस ना पसारा? आता हे सगळं आवरायचं आणि तू निघून जायचं, कळलं? आवर बरं, हे सगळं ठेव कपाटामध्ये. पुन्हा जसं होतं ना तसं ठेव. आणि चल, लग्न आहे तुझं आज, तुला छान तयार करायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, जाऊ दे ना, मला काय करायचं आहे? वाद घालत बसायला माझ्याकडे जरासुद्धा आता वेळ नाही आहे. चल ऐश्वर्या, तयार व्हायचं आहे तुला. तेवढ्यातच ऐश्वर्या आता तयार होण्यासाठी जाते. तेव्हा आजी म्हणत असते, ऐश्वर्या, अगं काय झालं? इतकी का चिडचिड करतेस? ऐश्वर्या म्हणते, आजी, तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, साडीवरती लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. पण तुम्ही काय केलं? तुम्ही इथे सगळं काही दुर्लक्षित केलात आणि साडी माझी तुमच्या रूममध्ये नेऊन ठेवलीत. ऐश्वर्या सगळे कपडे एकदाच उचलते, कपाटामध्ये कोंबून ठेवते. तेव्हा जानकी म्हणते, आई बघा ऐश्वर्या काय करते.
मी एवढं छान कपाट लावलेलं तिने विस्कटलं आणि आता सगळ्या इथे कपड्यांच्या घड्या करायच्या तर कपाटामध्ये कपडे कोंबून ठेवलेत तिने. आता काय बरं करायचं सांगा तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा अपमान अवंतिकाने सुद्धा चांगलाच केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुमित्रा म्हणत असते की आता काय करायचं, छोट्या मोठ्या गोष्टी करून लग्न टाळता येणार नाही आहे, काहीतरी मोठं करावं लागेल. तेव्हा जानकी म्हणते हे लग्न टाळण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. तरी ते ऐश्वर्या म्हणत असते मला कळते जानकी, हे सगळं मुद्दामून करतेस ना तू. काहीही झालं तरी हे लग्न मी टाळू देणार नाही. लग्न ठरलेल्या मुहूर्तावरतीच होणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राने ऋषिकेशला फोन केलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो हां सौमित्र बोल ना. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ऋषिकेश दादा, त्या एका घरामध्ये आम्ही गेलो होतो ना, जिथे मी आणि इन्स्पेक्टर पवार आधीसुद्धा गेलो होतो, तिथे आम्हाला जानकी वहिनीचं स्केच सापडलेलं आहे. तेव्हा इकडे आता ऋषिकेश म्हणतो काय, जानकीचं स्केच तिथे सापडलं आहे तुम्हाला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो म्हणजे याचा अर्थ सौमित्र, मागच्या वेळेला तुम्ही जरा लक्ष दिलं असतं तर तिथे तुम्हाला लताबाई सापडल्या असत्या. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो हो ना दादा, खूपच जास्त हुशारीने त्या माणसाने त्या दोघींना लपून ठेवलं होतं, पण कुठे हे मला कळत नाही आहे. दादा काही झालं तरीसुद्धा हे लग्न होता कामा नये. हे लग्न टाळण्याचा प्रयत्न कर, कळतंय ना दादा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ऋषिकेश आता म्हणत असतो काहीही झाली ना सौमित्र, तरीसुद्धा हे लग्न होणार नाही. मी हे लग्न कॅन्सल करून टाकेन. लग्न करण्यात मला अजिबात रस नाही आहे, हे तुला पण माहिती आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या छान अशी तयार झालेली असते. तेव्हा आजी म्हणत असते ऐश्वर्या माझी गुंडी, कुणाची दृष्ट नको लागायला तुला. तुला माहिती आहे का किती सुंदर दिसतेस तू खरंच. तेव्हा ती आता कानाच्या मागे काळा टिक्का लावते. ऐश्वर्या म्हणते आजी मेकअप खराब होईल ना माझा, असं काही करू नका. तेव्हा इथे आजी म्हणते खरंच ग ऐश्वर्या, खूपच सुंदर दिसतेस तू, कुणाचीच दृष्ट नको लागायला. चल चल आता लग्नाचा मुहूर्त निघून जायला नको, लग्न मंडपामध्ये चल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो आजी चला, मी आलेच. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या खरंच खूपच सुंदर दिसत असते. म्हणजे ज्या वेळेला सारंगबरोबर तिचं लग्न असतं तेव्हा इतकी सुंदर दिसत नसते, तेवढी सुंदर ती इथे ऋषिकेश बरोबर लग्न करण्यासाठी दिसत आहे. खूपच जास्त ती एक्सायटेड आहे. आजीला सगळं माहिती असतं की ऐश्वर्या हे सगळं का करते, कारण हे सगळं आजीच्या सांगण्यावरूनच ऐश्वर्या करत असते. आजी ऐश्वर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या येते आणि म्हणते काय रे काय झालं, तुम्ही सगळेजण असं सुतक असल्यासारखे का बसलाय. जानकी अवंतिका आई, अहो लग्न आहे माझं, सुतक नाही आहे घरामध्ये. चला लवकर लवकर आवरा, तयारी करून घ्या आणि लग्नासाठी तयार व्हा. माझ्या लग्नासाठी सगळेजण सुंदर तयार झाले पाहिजे, असा चेहरा पाडून बसायचं नाही. आणि काय ऋषिकेश कुठे आहेत, जानकी ऋषिकेश कुठे आहे, माझा होणारा नवरा तयार झाला की नाही, चला लवकर तयार व्हा म्हणावं. इथे आता लग्नाचा मुहूर्त टळून जातोय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते जानकी कुठे आहेत ऋषिकेश. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेशला आवरायला अजून थोडा वेळ लागणार आहे, ते नाही आहेत घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते अरे काय चाललं आहे तुमचं, जा बरं आताच्या आता ऋषिकेशला तयार होऊन यायला सांग. तेव्हा अवंतिका म्हणत असते कसं आहे ना ऐश्वर्या, तू इथे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेस ग, पण ऋषिकेश दादांचं तसं नाही आहे ना. ऋषिकेश दादा हे तुझ्याबरोबर लग्नाला तयार नाही आहे, तू जबरदस्तीने त्यांच्याबरोबर लग्न करतेस. मग त्यांना आता मनाची तयारी करायला वेळ तर जाईलच नाही का, म्हणून ते आता मनाची तयारी करतायत. एकदा का मनाची तयारी झाली की मग ते तयार होतील आणि तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी खाली येतील तयार होऊन स्वतःहून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ए अवंतिका LLB, झालं तुझं बोलून, झालं का. मी तुला किती वेळा सांगितलं ग, मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नाही, सांगितले ना बऱ्याच वेळा तुला, तरीसुद्धा मध्ये मध्ये का बोलत असतेस तू. तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या अवंतिका काय चुकीचं बोलतेय ग, ती बोलते ते बरोबरच आहे ना, तू तिच्याजवळ अशी का बोलतेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या म्हणते काहीही झालं ना तरीसुद्धा हे लग्न होणारच. तेव्हा तिथे गावातल्या बायका येतात आणि म्हणतात अजिबात नाही, काही झालं तरीसुद्धा हे लग्न आम्ही होऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आता बायका तिथे येतात. ऐश्वर्या म्हणत असते कोण आहात तुम्ही आणि तुम्ही इथे काय करताय, आणि हे लग्न होणार नाही म्हणजे, काही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणारच, तुम्ही अडवणार आहात का हे लग्न, कोण आहात कोण तुम्ही.
तेव्हा इथे आम्ही गावातल्या या बायका आहोत आणि महिला मंडळसुद्धा, आणि आम्हाला हे मान्य नाही आहे। ऋषिकेश दादांबरोबर लग्न करण्याचा निर्णय तुझा आहे, पण तुला एक गोष्ट कळत नाही का की ऋषिकेश दादांचं एका दुसऱ्या बाईबरोबर लग्न आधीच झालं आहे। त्यांच्या लग्नाला 10-11 वर्ष झालेली आहेत, एक मुलगी आहे, आणि एका विवाहित पुरुषाबरोबर लग्न करायला तुला लाज वाटत नाही का ग ऐश्वर्या? जानकी वहिनीचा संसार मोडून तुला तुझा संसार थाटायचा आहे, लाज नाही वाटत? आम्ही काही झालं तरी असं होऊ देणार नाही, आम्ही जानकी वहिनीवरती अन्याय होऊ देणार नाही। मग आम्हाला पोलिसात जावं लागलं ना तरीसुद्धा चालेल, पोलीस कंप्लेंट करू आम्ही, पण तुला इथे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांचा संसार मोडू देणार नाही। तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते आपल्या मनातल्या मनामध्ये, बरं झालं हे लोक योग्य वेळेवरती इथे आलेले आहेत। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं इलिगल करते का, बेकायदेशीररित्या करते असं वाटलं तुम्हाला? हे बघा, तुमची जानकी वहिनी आहे ना, लाडकी जानकी वहिनी, ऋषिकेश दादा, या दोघांनी आहे ना डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, आणि ह्या दोघांनी ऑफिशियली डिवोर्ससुद्धा घेतला आहे। त्याच्यामुळे ते दोघंजणं नवरा बायको नाही आहेत आता, पहिली गोष्ट तर ही, आणि त्यामुळे मी आता ऋषिकेश बरोबर लग्न करणारच, कारण याच्यामध्ये त्यांचीसुद्धा मर्जी तेवढीच सामील आहे। आम्ही लग्नाचे कार्डसुद्धा छापलेले आहेत, त्याच्यामुळे काही झालं ना तरी ऋषिकेश बरोबर माझं लग्न होणारच। जानकी, तू या लोकांना बोलवलेस ना लग्नामध्ये खोडा घालण्यासाठी, पण तू कितीही प्रयत्न कर, तुझे प्रयत्न मी पूर्ण होऊ देणार नाही। काही झालं तरीसुद्धा हे लग्न होणार म्हणजे होणार, कितीही तू टाळण्याचा प्रयत्न कर, कळलं का? तेव्हा बायका म्हणतात, काय गं, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांनी एकमेकांना डिवोर्स दिला आहे, कशावरून बोलतेस तू हे सगळं, सांग ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पुरावा आहे माझ्याकडे, पुरावा घेऊन येते ना, हे घ्या पुरावा। तेव्हा ती म्हणत असते, नाना अहो तुम्ही तरी काहीतरी बोला, समजावं यांना हे लग्न होणार म्हणून। तेव्हा नाना म्हणतात, इथे कुणी माझं ऐकेल असं मला वाटत नाही, येथे माझ्या शब्दाला काही महत्त्व नाही आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, पण तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरीसुद्धा मी तुम्हाला हे लग्न मोडू देणार नाही। पोलिसांना बोलवायचं ना तुम्हाला, थांबा मीच पोलिसांना बोलवते, तुम्ही इथे तमाशा करताय म्हणून। इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्या डिवोर्स पेपर दाखवते आणि म्हणते, रितसरपणे त्या दोघांनी डिवोर्स घेतला आहे आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर लग्न करते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मास्कमॅन आपल्या माणसाला म्हणत असतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, पोलीस तुझ्या मागावरती आहेत, पोलिसांना सापडू नकोस, नाहीतर ते तुझी अवस्था फारच वाईट करतील, आणि जर तू त्यांना सापडलास आणि माझ्या विरोधात काही बोललास तर मी तुला तिथल्या तिथे मारून टाकेन, हे तुला पण माहिती आहे। लताला आता इथे ठेवण्यात आले, लताची व्यवस्थित काळजी घ्यायची, काही हवं नको ते सगळं बघायचं, आणि काहीही झालं तरीसुद्धा लता इथून आता पळून जाता कामा नये। जर ती इथून पळून गेली ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, कळलं तुला? तेव्हा तिच्यावरती नीट लक्ष ठेवायचं, अजिबात इथून हालायचं नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बायकांनी जे डिवोर्स पेपर मागितलेले असतात, तेव्हा इथे ऐश्वर्याने स्वतःकडे एक आता कॉपी, झेरॉक्स कॉपी ठेवलेली असते, ती आता ती बायकांना दाखवते आणि म्हणते, बघितला पुरावा, भरलं का तुमचं पोट? त्यानंतर प्रेक्षकांनो, तो गुंड माणूस लताच्या तोंडाला जी पट्टी असते ती आता जोरात खेचून काढतो आणि म्हणतो, ए म्हातारे, काय गरज होती का घराला आग लावायची, काय गरज होती? तिथे छान ऐशो आरामामध्ये राहत होतीस ना, आता बघ आता हे हाल होत आहे तुझे, ते बरं का? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, काय रे, तिथे मी हालातच होते ना, काय सुखात होते मी, माझ्या मुलीपासून तुम्ही मला लांब केलात म्हणजे मी दुःखातच आहे, कितीही सुखात ठेवण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा, कळलं का? पण तेव्हा तिथे माझ्याबरोबर माया तरी होती, आता कुठे आहे रे माया, माया कुठे आहे ते सांगा ना मला। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तो माणूस म्हणतो, ए गप्प बस, ती जिथे कुठे आहे तिथे व्यवस्थित आहे, सुखरूप आहे, तू तुझं बघ, तुला आता इथून कोण सोडवणार, अजिबात तुला इथून मी बाहेर काढणार नाही आहे। तेव्हा इथे लता म्हणत असते की देवी आई, अगं ती ऐश्वर्या माझ्या ऋषिकेश बरोबर लग्न करते, माझ्या जानकीचा संसार उद्ध्वस्त करते, काही झालं देवी आई तरीसुद्धा इथे ऋषिकेश जानकीचा, इथे राम सीतेचा संसार मोडता कामा नये।
काहीतरी कर देवी आई, काहीतरी चमत्कार कर, पण हे लग्न थांबव, हे लग्न होता कामा नये, असं इथे लता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, लताबाई रडत असते, कारण तिच्या मुलीचा संसार इथे ऐश्वर्याने पूर्णपणे आता उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि ती गोष्ट आता लताला समजल्यानंतर लता तर इथे रडायलाच लागलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गावातल्या बायका म्हणत असतात, जानकीताई, अहो हे सगळं काय आहे? तुम्ही ऋषिकेश दादाला डिवोर्स दिलात. तेव्हा जानकी म्हणते, हो, मी यांना डिवोर्स दिलेला आहे, पण हिने जबरदस्ती केली होती मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय म्हणालीस? मी तुला जबरदस्ती केली होती? तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, हे बघा, मी डिवोर्स दिला, पण त्या पाठीमागे नक्कीच काहीतरी कारण आहे, म्हणून मी डिवोर्स दिलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आलात, मला खरंच खूप छान वाटलं, पण तुम्ही माझ्यासाठी वाद घालू नका, तुम्ही आता आलात तरी चालेल. तेव्हा इथे बायका म्हणतात की आता तुम्ही स्वतःहूनच डिवोर्स दिला आहे, काहीतरी कारण असल्याशिवाय तुम्ही इतका मोठा वेडेपणा करणार नाही हे मला पण माहिती आहे, पण आता आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही निघतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तूच यांना इथे बोलावलं आहेस ना, तूच तमाशा करायला सांगितलंस का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, म्हणून तर त्या तुला भेटायला इथे आल्या आणि तू सुद्धा त्यांना थँक्यू थँक्यू म्हणतेस. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या, जानकी वहिनी नाही, मीच बोलवले त्यांना. काय गं, काय करणार आहेस तू, सांग ना, काय करणार आहेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अवंतिका, जास्त बोलू नकोस, आत्ताच तुला सांगते. काय काय करणार आहेस म्हणजे? तुला काय गरज आहे गं मध्ये मध्ये बोलायची? मी तुझ्याशी बोलते का? मध्ये मध्ये बोलू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच बायका जायला निघतात. तेव्हा त्या म्हणत असतात की जानकी वहिनी, अहो तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा होता आणि आता स्वतःच्या नवऱ्याबरोबर, ते सुद्धा ऋषिकेश दादाबरोबर ह्या बाईचं लग्न लावून देत आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल, हे आम्ही सुद्धा समजतो. बरं चला, आम्ही आता निघतो, असं बायका म्हणतात आणि तिथून आता जायला निघतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, बघितलं ना, हे सगळं या जानकीनेच केलं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या, अगं विनाकारण का तू जानकीवरती आरोप करतेस? तिने काहीसुद्धा केलेलं नाही आहे. अवंतिका म्हणते की मीच त्या बायकांना इथे बोलावले, तुला काय करायचं आहे गं? तेव्हा अवंतिकाने सगळा आळ आता स्वतःवरती घेतलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणते, जानकी जा आणि लवकरात लवकर तुझ्या नवऱ्याला घेऊन ये ऋषिकेशला, लग्नाचा मुहूर्त निघून चालला आहे. तेव्हा जानकी येते आणि म्हणते, ऋषिकेश, तयार झालात का तुम्ही? चला, काय करायचं आता? ते ऐश्वर्या बोलवते तुम्हाला खाली. ऋषिकेश, तुम्ही हे लग्न करताय का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं काय बोलतेस तू? हे काही झालं तरीसुद्धा हे लग्न होता कामा नये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सौमित्र सारंगला म्हणत असतो की सारंग, अरे त्या माणसाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माणूस कुठे सापडलाच नाही रे. तेव्हा सारंग म्हणतो, दादा मग आता काय करायचं? तिथे दादाचं आणि ऐश्वर्याचं लग्न झालं का? तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही, दादाला सांगितलंय लग्न जेवढा उशिरापर्यंत टाळता येईल तेवढं टाळा म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की आता काय करायचं मला पण कळत नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, पण दादा, काही झालं ना तरीसुद्धा त्या ऐश्वर्याने ऋषिकेश दादाबरोबर लग्न करायला नको. ते ऐश्वर्या खूपच जास्त क्रूर आहे, आपल्या दादा बहिणीचा संसार उद्ध्वस्त करून तिला त्या घरामध्ये यायचं आहे, मला कळलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश म्हणत असतो, एक काम करूया जानकी, आत्ताच्या आता आपण खाली जाऊया, सगळ्यांना सांगूया की हे लग्न मला करायचं नाही आहे म्हणून. त्या सह्यासुद्धा खोट्या आहेत, आपण जाऊन सांगूया का? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश, पण मग ते ऐश्वर्याने रागाच्या भरात माझ्या आईचं काही बरं वाईट केलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, अगं हा फोन कुणाचा वाजतोय? नक्कीच ते ऐश्वर्याचा असेल. उचल जानकी, उचल आणि नक्की काय माहिती मिळते ना ते बघ. कदाचित लताईनं शोधण्यासाठी आपल्याला त्या माहितीची मदतच होईल. नाहीतर खालीच सगळ्यांना जाऊन सांगूया की हे लग्न मी कॅन्सल करतोय म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही, नको नको, जर तिला ते कळलं ना तर ती माझ्या आईला मारून टाकेल, त्यापेक्षा मी हा फोनच उचलते. तेव्हा इथे मास्कमॅनचं नाव असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, कोण बोलते? तेव्हा इथे सगळ्यात आधी मास्कमॅन बोलतो, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? तेव्हा इथे जानकी म्हणते, कोण आहात तुम्ही? आणि तुम्ही ऐश्वर्याला का धमकी देताय? कोण आहात, कोण तुम्ही? आणि तुम्ही का बरं इथे ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न लावून द्यायला निघालाय? काय करताय काय तुम्ही? कोण आहात? असं आता जानकी विचारत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, त्याच्यामध्ये बघ ना काही मेसेजेस वगैरे आहेत का? तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश, याच्यावरती फक्त एक मेसेज आला आहे की इथे जानकीची आई लता जिवंत नाही आहे, तिला पाठवलं ढगात
असं इकडे मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इथे जानकीला असं वाटत असतं की अच्छा, म्हणूनच इथे ऐश्वर्या ही सगळी नाटकं करते. आता जानकीच्या लक्षात आलेलं असतं की तिची आई जिवंतच नाही आहे आणि ती त्या मास्कमॅनला विचारत असते तर कुणीही काही धड सांगायलासुद्धा तयार नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता लग्न मंडपामध्ये विधी सुरू असतात आणि इथे ऐश्वर्या ऋषिकेश एकमेकांच्या विरोधात उभ्या असतात. मध्ये अंतरपाट धरलेलं असतं आणि अंतरपाट बाजूला केल्यानंतर समोर ऋषिकेश नसून तिथे सारंग उभा असतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की 1 मिनिट, तुम्हाला सगळ्यांना सारंग दिसतोय का? तेव्हा जानकी म्हणते हो, आम्हाला सगळ्यांना सारंग भाऊजी दिसत आहेत, कारण सारंग भाऊजी जिवंत आहेत. ऐश्वर्या, ते जिवंत आहेत. ही लढाई तू सुरू केलीस ना, शेवट मीच करणार. आणि जरी पण इथे तू माझं घर उद्ध्वस्त करायला आला असशील, मोडायला आली असशील, पण आता मी ह्या लाठीकाठीने तुला मोडणार, असं जानकी ऐश्वर्याला म्हणत असते.